नमस्कार फ्रेंड्स, आज आपण इडली ही रेसिपी पाहणार आहोत. सॉफ्ट मऊ लुसलुशीत अशी पांढरी शुभ्र इडली. तर कोणाकोणाचं पीठ आंबलं जात नाही किंवा इडली कडक होते, फुलत नाही, तर त्यासाठी मी तांदळाच्या पिठामध्ये एक पदार्थ आज मी ते घालून दाखवणार आहे. त्याच्यामुळे इडली खूप सॉफ्ट लुसलुशीत अशी होते. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी 1 कप उडीद घ्या. मी ते अख्खे उडीद घेतलेत. तुम्ही डाळ घेतली तरी चालेल. उडीद स्वच्छ 2 ते 3 पाण्यामध्ये धुवून घ्या आणि 1 ग्लास पाणी घालून भिजत ठेवा 5 तासासाठी. त्यानंतर तांदूळ 2 कप घेतलेत. तेही स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. 2 ते 3 वेळा असे धुवून घ्यायचे आणि तेही 1 ग्लास पाणी घालून भिजत ठेवायचे 5 तासासाठी. पाणी तांदळामध्ये अजून तुम्ही वापरू शकता, पण मला 1च ग्लास पुरेसा वाटतो. 1 चमचा मेथी. आता हे 5 तासासाठी आपण भिजत ठेवूया. हे पहा, उडीद खूप छान असे भिजलेले आहेत, फुलून आलेले आहेत. आता आपण हे वाटून घेणार आहे. त्यापूर्वी इथे 1 कप पोहे घ्या. पातळ पोहे आहेत हे. पोहे घातल्यामुळे इडली आपली खूप सॉफ्ट अशी बनते. आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि धुवून त्याचं पाणी काढून घ्या आणि 1 ग्लास पाणी बसेल एवढं पाणी त्याच्यात ओतून भिजत ठेवा 5 मिनिटासाठी. आता उडीद आपण वाटून घेऊ. उडीद वाटण्यासाठी आपण याच्यातलंच पाणी घालणार आहोत. एक्स्ट्रा पाण्याची गरज लागत नाही. जर तुम्हाला वाटलं की पीठ घट्ट होत आहे तर एखादं घोट पाणी वापरू शकता. आता हे पीठ बारीक करून घेते. हे पहा, मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. पीठ असं स्मूथ असं बारीक असलं पाहिजे. जेवढं बारीक बनवता येईल तेवढे बनवून घ्या. तुम्ही हातानेही पाहू शकता, जाडं नाही ना. तर ते एका भांड्यामध्ये काढून घ्या. ह्याच पद्धतीने मी दुसरी डाळही वाटून घेतली आहे. आणि आता आपण तांदूळ वाटणार आहोत. आता हे मिक्सरच्या जारवरचं पाणी तांदूळ काढून टाकायचं आणि तांदूळ मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्या. त्याचबरोबर जे 5 मिनिटापूर्वी पोहे भिजवले होते ते आपण इथे वापरणार आहोत. याच्यामधले अर्धेच पोहे वाटायला घ्यायचे, अर्धे नंतर वाटून घ्यायचे आणि तांदूळही मी अर्धेच घेतले आहेत. तर आता हे वाटून घ्यायचे. वाटताना एखादा घोट पाणी वापरू शकता. हे पहा, आपलं तांदळाचं पीठ वाटून झालेलं आहे. असं बारीक स्मूथ असं हवं आहे. तुम्ही हातानेही चेक करू शकता की घट्ट नाही किंवा जाडं पीठ नाही, तर स्मूथ असं वाटून घ्यायचं. आता हे उडदाच्या पिठामध्ये घालून घ्या. त्याचबरोबर मी सर्व पीठ याच पद्धतीने वाटून घेतले आहे. मीठ 1 चमचा घालायचा आणि मिक्स करून घ्या व्यवस्थित. जर पीठ घट्ट वाटत असेल तर इथे अजून तुम्ही पाणी वापरू शकता. मी ते अर्धा ग्लास पाणी वापरते. पीठ घट्ट आहे आणि मिक्स करून घ्या आणि बॅटर आपलं स्मूथ असं झालं पाहिजे, पातळ असं असलं पाहिजे. हे पहा, हे पीठ आंबल्यानंतर जाड होतं, थोडं घट्टपणा येतो त्याच्यामध्ये.
त्यामुळे असं स्मूथ ठेवायचं पातळ. तर आता हे 8 तासासाठी भिजत ठेवा किंवा पूर्ण रात्रभर हे असंच भिजत ठेवायचं आहे पीठ आंबवण्यासाठी. हे पहा, पीठ आंबलेलं आहे. खूप छान असं फुलून वरती आलेलं आहे. मी ते तुम्हाला दाखवते आहे. जाळीदार असं पीठ बनलेलं आहे. आणि घट्टही थोडं झालेलं आहे. तर आता आपण याच्या इडल्या बनवून घेऊया. पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता याच्यामध्ये पाणी टाकण्याची गरज नाही. तर इथे मी इडलीचा साचा घेतलेला आहे. त्याला तेल लावून घ्या आणि याच्यामध्ये इडलीचं बॅटर 1-1 चमचा टाकून घ्यायचा. याच पद्धतीने सर्व इडल्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत. आणि आता हे मी वाफवण्यासाठी ठेवणार आहे. मी ऑलरेडी इथे पाणी गरम करायला ठेवलं होतं. तर ते आता वाफवण्यासाठी ठेवत आहे. इडली वाफवण्यासाठी 15 मिनिटं लागतात. तर आता आपण हे 15 मिनिटं झाकून ठेवूया. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. त्याचबरोबर मी ते इडलीसाठी चटणी साऊथ इंडियन पद्धतीने मी ते दाखवणार आहे. त्यासाठी 1 कप ओलं खोबरं मी ते किसून घेतलेलं आहे. 4 मिरच्या, 1 कप, त्यानंतर भाजके चणे 1 चमचा, त्यानंतर जिरे छोटा 1 चमचा, त्याचबरोबर चवीनुसार मीठ, मी ते 1 चम्मच मीठ वापरत आहे. 1 कप पाणी, जेवढं इथे आपण ओलं खोबरं घेणार तेवढंच पाणी घ्यायचं आहे. आता हे बारीक वाटून घेऊ. हे पहा, या पद्धतीने बारीक स्मूथ असं चटणी वाटून घ्यायची. आता ह्याला आपण फोडणी द्यायची आहे. आता मी हे एका भांड्यामध्ये काढून घेते. फोडणीसाठी 1 चमचा तेल घालून त्यामध्ये कढीपत्ता घाला. त्यानंतर शंकेश्वरी 1 मिरची तुकडे करून टाका व 1 चमचा मोहरी, त्याचबरोबर 1 छोटा चमचा जिरे आणि तडतडेपर्यंत हे आपल्याला फोडणी भाजून घ्यायची आहे. आता हे फोडणी रेडी आहे. तर आपण चटणीमध्ये घालून घेऊ. आणि हे पहा, मस्त अशी चटणी बनवून रेडी आहे. आता आपण 15 मिनिटं झालेली आहेत. तर इडली वाफलेली आहे. पाहूया. हे पहा, खूप छान अशी इडली बनवून रेडी आहे. फुललेली आहे. तर आपण हे काढून घेऊ. थंड होण्यासाठी 5 मिनिटं ठेवायची. आणि हे थंड झाल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने किंवा चाकूच्या साहाय्याने याच्यामध्ये काढून घेऊ. हे पहा, इडली खूप सॉफ्ट आणि मऊ अशी जाळीदार लुसलुशीत अशी झालेली आहे. मी इथे तुम्हाला एक तोडून दाखवत आहे. हे पहा, खूप छान आणि मस्त अशी इडली बनलेली आहे. या पद्धतीने सर्व इडल्या बनवून घ्या. हे पहा, मी बनवल्या आहेत.
आता याच्यामध्ये साऊथ इंडियन पद्धतीची चटणी काढून घेऊ। असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आपण पुन्हा भेटूया अशाच नवीन एका रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा, मस्त रहा।